शोभानगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ही सध्या सर्व विस्थापितांची वसाहत 2004 मध्ये ही बनली। हे सगळे गावं नर्मदा नदी धरण बांधल्यामुळे तिथे बुडाली आणि तुमचा विकास होईल, तुमचं प्रोत्साहन करू या आशेने यांना इथे आणलं। परंतु गेल्या 3 वर्षापासून या शोभानगरच्या सोरुंग या पाड्यामध्ये जवळपास 25 कुटुंब असतील आणि 150च्या वर लोकसंख्या आहे आणि यांना प्यायला पाणीच नाही। नळ आहेत परंतु फक्त देखावा आहे। खूप मोठ्या मोठ्या घोषणा लिहिल्यात सडकेवर, शुद्ध पाणी तुमचा पिण्याचा अधिकार आहे, परंतु पाणी प्यायला नाही। गावकऱ्यांनी मागणी केली की आम्हाला पाणी द्या, परंतु तरी पाणी मिळत नाही। काय समस्या तुमच्याकडे? पाणी येतं का नळाला? येतं पण थोडं थोडं येतं, ते जास्त लोक राहतात ना तर पुरतच नाही पाणी। नाही पुरत? हो। किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले हो। पाणीच नाही? नाही। आणि जे नळ असे घराघराला नळ लावले त्याला पाणी येतं? नाही येत। त्याला नाही येत? नाही। मग हे मेन पाईपलाईन आहे त्यालाच येते? हो। पुरतं का पाणी? नाही पुरतं पण काय करणार। कुठं जाता मग पाणी घ्यायला? कुठं जाता पाणी घ्यायला मग? इकडे शेतात साल तर पाणी फिरवतात ना, इकडे साल तर तिकडे भरतात, तिकडे बाकीच्या घरी नळ येतात तिकडे भरतात असं। 3 वर्षापासून अशीच परिस्थिती? हो। आम्ही वेळा सांगून सांगून थकून गेला। आम्हाला पाणी नाही भेटतं इकडे पियायला। ते दुसऱ्याकडे चांगलं आहे पण आमच्या पाड्यामध्ये 20-25 घरात पाणी नाही भेटत। आम्ही इतकं माणसं पाणी पियायला बी नाही, ढोराचं बी पाणी नाही, कुणीच पाणी नाही भेटत आम्हाला। आंघोळ करायला सुद्धा पाणी नाही भेटत। कुठून फिरून फिरून पाणी आणता पिता, बाकी इकडे पाणी नाही भेटत। आता घरपट्टे वसुली करायला आला, घरपट्टे पाणीपट्टे, ते आम्हाला पाणी नाही भेटतं ते घरपट्टे कसं काय देणार असं सांगितलं आम्ही। घरपट्टे देणार पण पाणीपट्टे कसं काय देणार आम्ही असं सांगितलं आम्ही। किती वर्षापासून पाण्याची समस्या आहे? ही पाण्याची समस्या जवळपास 3 वर्ष झाले। आम्ही ग्रामसेवकांना पण सांगितलं, सरपंचाला सांगितलं, उपसरपंच, गावातले सदस्यांना पण सांगितलं, त्यांना घेऊन आलो आम्ही। कुठं नळ चालू आहे, कुठं बंद आहे ते दाखवलं त्यांना। त्यांना सगळं माहिती आहे कुठं नळ चालू आहे, कुठं बंद आहे। प्रश्न एवढं गंभीर आहे की 3 वर्ष झाले आम्हाला पाणीचा मोठा प्रॉब्लेम। जवळपास आम्हाला तिकडं शेतामध्ये जावं लागतं पाणी भरण्यासाठी, आणि जर शेतामध्ये रात्रीची लाईट असेल तर रात्री जावं लागतं पाणी भरायला, आणि बाकी मग गावामध्ये लांब जावं लागतं पाणी भरायला। इथं तर काय हे 3-4 हांडे भरतील बस, एवढा मोठा कुटुंब आहे की 25 घर आहेत, त्यांना पाणीच भेटत नाही। वारंवार सांगून सुद्धा 100 लोकसंख्या असेल? 100 लोकसंख्या असेल। वारंवार सांगितलं त्यांना ही समस्या आहे, सोडवून द्या, लक्षात देत नाही। सांगून थकलं आम्ही, शेवटी काय असंच इकडं तिकडं असं कुठं पण। मीटिंग मध्ये सांगितलं होतं मी, पंचायत मध्ये ग्रामसभा भरली त्यावेळेस पण सांगितलं, पण मग काय म्हणाले? हा करून देऊ असं सांगितलं, बस दुर्लक्षच करून टाकलं। सदर प्रश्न मी संबंधित ग्रामसेवक यांना फोन करून सांगितला। सोरुंग त्या भागात गेल्या 3 वर्षापासून पाणी नाही प्यायला। शोभानगरला का वडचिल्ला? शोभानगर असं नाही असं। हा ना, तुम्ही नवीन आहेत म्हणे त्याच्यामुळे तुम्हाला नसेल माहिती। बर, पण मी आता तिथेच आहे। ओके। सदर प्रश्नाचं समुदायासोबत बसून त्याचं निवेदन लिहिले, त्यावर समुदायाच्या सह्या घेतल्या व हे निवेदन संबंधित ग्रामसेवक श्री देवरेप्पा यांच्या मोबाईल नंबरवर त्यांना व्हॉट्सअप केले व मागणी केली की माझ्या समुदायाचा प्रश्न तात्काळ व कायमस्वरूपी सोडवावा। त्यावर त्यांनी होकारार्थी असं उत्तर दिलेलं आहे। जोपर्यंत माझ्या समुदायाचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत समुदायासोबत स्थानिक पातळी असेल, तालुका पातळी असेल, जिल्हा पातळी असेल, तिथपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आणि माझ्या समुदायाला स्वच्छ हक्काचं पाणी
गावात उपलब्ध करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करतो की माझ्या समुदायाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.